12वीचा निकाल लागलाय. आता नेमकं पुढे काय? इंजिनिअरिंग, डॉक्टर आणि आणखी बऱ्याच शाखा आपल्यासाठी असताना आज प्रत्येकाला वाटते मी व्हावं डॉक्टर किंवा इंजिनियर. आणि मग इंजिनिअरिंग मध्ये पुन्हा एकदा ब्रांच कोणती? इंजिनियर म्हणजेच अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर. आज ईएनटीसी या ब्रांच बद्दल देखील बरंच बोललं जात आहे आणि भरपूर संधी आहे. ईएनटीसी. मी डॉक्टर संजय कुरकुटे या ठिकाणी आपल्या प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ फॅकल्टी मेंबर म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर याच कॉलेजमध्ये मी ॲज अ डीन R&D म्हणून पण काम करतो आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्शनसाठी. आणि या व्यतिरिक्त आपण या कॉलेजमध्ये एक प्रिझम फोरम म्हणजे PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मीडियम एंटरप्राइजेस या नावाची एक प्रिझम फोरम नावाची आपण एक सेक्शनेट कंपनी, या कंपनीमध्ये पण मी ॲज अ CEO म्हणून काम करतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ईएनटीसी ब्रांच मधून इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी हे सगळं करू शकतो अगदी सहज. आणि प्रवरेच्या ईएनटीसी डिपार्टमेंट बद्दल जाणून घेत असताना सर्वप्रथम ईएनटीसी म्हणजे नेमकं काय? ईएनटीसी ही एक फार आपण जर तसं बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशी ही ब्रांच आहे. या ब्रांचमध्ये खास करून आपण बघतो की सर्व क्षेत्रामध्ये असणारं जे काही इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला बघायला मिळतं आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बरोबर आपल्याला टेलिकम्युनिकेशन हे सेक्टर त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ही मिळून अशी दोन आपण म्हणूया की दोन विषय वेगवेगळ्या प्रकारचे एरियाज त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. खास करून या ब्रांचमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की ही एक प्रकारची कोर ब्रांच आहे. आपण IIT मध्ये बघितलं तर आपल्याला मिळेल की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाची मदर ब्रांच आहे. आणि त्या ब्रांचच्या अंडर आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळेल की इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा पद्धतीच्या ब्रांचचे नॉमेनक्लेचर दिलेले आहेत AICTE म्हणून. AICTE न्यू दिल्ली आपली जी बॉडी आहे, टेक्निकल ऑल इंडिया लेवलची जी बॉडी आहे, त्या बॉडीच्या मार्फत आपल्याला हे सगळे सीट्स किंवा या ब्रांचेस आपल्याला अलोकेट होतात किंवा त्याची परमिशन मिळते. तर त्या अनुषंगाने आपण जर आता बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या एरियामध्ये एक फार मोठा वाईड स्कोप आता तयार होतोय. कारण या ब्रांचमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जवळजवळ सर्वच ब्रांचचं मिक्सिंग म्हणजे सर्वच ब्रांचला या फील्डची गरज पडते. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादा मेकॅनिकलची प्रॉडक्ट बघितला किंवा एखादी कंपनी बघितली किंवा एखादी वस्तू बघितली, सिस्टीम बघितली, तर तुमचं असं लक्षात येईल की तिला सुद्धा कुठेतरी एक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आहे. उदाहरणार्थ आपण आता एक ऑटोमोबाईलची समजा एक्झाम्पल घेतले, एखादी कार घेतली किंवा एखादी मोटरसायकल घेतली, तर आपलं असं लक्षात येईल की तिला सुद्धा बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट असल्याशिवाय ते काम चालत नाही. त्यामुळे पूर्णपणे त्याचा जो कंट्रोल आहे हा कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनच्या निगडीत आहे. आणि कम्युनिकेशन म्हणजे काय की आपण आता आज आम्ही तुमच्याशी संवाद करतो, हा सुद्धा एक कम्युनिकेशनचा भाग झाला आहे. की ऑडिओ कम्युनिकेशन पाहिजे की व्हिडिओ कम्युनिकेशन पाहिजे की अजून सॅटेलाइट कम्युनिकेशन पाहिजे आणि जगभरातले लोक जोडले जाणारा अशी भव्यदिव्य प्रकारची संधी मला असं वाटतं या क्षेत्रातून आहे. ती ब्रांच आहे ईएनटीसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये शिक्षण घेत असताना कोणकोणत्या अनुभवातून आपण पुढे जाणार आहात? आता आपण हे शिक्षण घेत असताना खास करून आपली प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला ही ब्रांच आहे. मुळात ही ब्रांच तशी जुनी पण आहे आणि पूर्वीपासून आम्ही याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. तर यामध्ये खास करून आम्ही इकडे लक्ष दिलं की या ब्रांचला आपल्याला नॅशनल लेवलचं ॲक्रेडिटेशन कसं मिळेल. आणि म्हणून आम्ही 2023-24 या वर्षासाठी, त्यानंतर 2024-25 आणि त्यानंतर 2025-26 या 3 वर्षासाठी आपल्याला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशनकडून सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. म्हणजे पूर्णपणे ब्रांचचं इव्हॅल्युएशन झालं आहे. आणि मी या NBAच्या प्रोसेसमध्ये ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे आणि माझ्या टीमबरोबर फॅकल्टी मेंबर्स त्यानंतर स्टुडंट्स बरोबर काम करत असताना त्याला लागणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी आहेत की एक क्वालिटी डिपार्टमेंट असावं, एक क्वालिटी एज्युकेशन असावं, त्याच्यातून एक परफेक्ट पद्धतीनं त्याचं काहीतरी आउटकम किंवा अचिव्हमेंट्स मिळाव्यात, ह्या उद्देशानं आम्ही त्याचं NBAची ही प्रोसेस केली. आणि सांगायला मला आनंद होतोय किंवा अभिमान वाटतो की आपल्या या प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला सर्वात जास्त मार्क्स या इव्हॅल्युएशनमध्ये मिळाले. आणि आपण एक टॉपमध्ये
त्या ठिकाणी हे सगळ्या प्रोसेस पूर्ण करू शकलो आणि आपल्या अचिव्हमेंट त्यामुळे चांगल्या झाल्या. आणि इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे ते सगळं करत असताना त्याला असलेला जो क्रायटेरिया आहे की मुलांचा परफॉर्मन्स असेल, टीचिंग लर्निंग प्रोसेस असेल, प्लेसमेंट असेल, पुढचं करिअर अपॉर्च्युनिटीज असेल, अल्युमिनाय असेल, हा सगळ्या बाजूने त्याला कव्हरेज देऊन आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून आपल्याला त्या पद्धतीचं रँकिंग मिळालेलं आहे. आणि म्हणून मला एक सांगावंसं वाटेल की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा एक फार मोठी जमेची बाजू की जिथं तुम्हाला क्वालिटी ॲक्रेडिटेड डिपार्टमेंटमध्ये ते ॲडमिशन मिळू शकणार आहे किंवा तुम्हाला काम करता येणार आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भविष्यामध्ये टेक्नॉलॉजी येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये आहेत समजा आता इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी, जिथं आपल्याला पॉवर ट्रेन मॉडेल डिझाईन डेव्हलपमेंट्स करावं लागतात. पुढे जर आपण बघितलं तर 5G टेक्नॉलॉजी, आता आपण म्हणतो 4G आता कमी पडतोय. आता आपण नेहमी बघतो की ऑनलाईन मोडसाठी किंवा मोबाईलसाठी प्रत्येक जण म्हणतो मला आता 4G नको, आता मला 5G पाहिजे, 5G नको, मला 6G ला जायचंय. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी तर यावर भरपूर काम करून एक देशाच्या लेवलला ही टेक्नॉलॉजी फार पुढे आणलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला मास्टर होण्याची संधी मिळणार आहे की जी की आता काळाची गरज आहे. त्याचबरोबर तुम्ही आता बघत असाल की सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण मध्यंतरी आता 4 एप्रिल 2024 रोजी आपल्या या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इन्स्पायर महाराष्ट्र इव्हेंट घेतला. त्यामध्ये आपण इस्रोला इन्व्हाइट केलं होतं. इस्रोचे डायरेक्टर आले, त्यांचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवलं. पर्पज आपला असा होता, उद्देश आपला असा होता की या माध्यमातून मुलांना एक चांगल्या प्रकारचं कुठंतरी काय म्हणू पुढे जाण्याची संधी मिळावी, चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळावं, सॅटेलाइट कम्युनिकेशनचं नॉलेज मिळावं. या सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत किंवा आपण कुठं कुठं त्याचा कसा उपयोग करू शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी ह्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज या लोकेशनला ह्या मिळत आहेत. आणि देशातून म्हणजे जे आपण म्हणतो सर्वोच्च आपल्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या आपल्या या कॉलेजमध्ये येऊन आपल्या सहवास देतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि उच्च मानांकन प्राप्त आपली ही ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आणि 2023-24 साठी आपण हे केलेलं वेगळं काम खरंच विद्यार्थ्यांसाठी तितकंच हिताचंही असणार आहे. आणि म्हणून मागे वळत असताना आपण माजी विद्यार्थ्यांची अल्युमिनाय बाईट या ठिकाणी ऐकत आहोत. ओके, तर आपण एक बघितलंय की 1987 ला आपलं हे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज चालू झाले. 1983 आणि 87 ला आपली पहिली बॅच बाहेर आली. म्हणजे 83, 84, 85, 86 हे 4 वर्षात आपला UG डिग्री कोर्स असतो. त्याप्रमाणे त्या बॅचेस म्हणजे पहिली बॅच बाहेर आली. आणि मला सांगायला इतका आनंद वाटेल की आज आपल्या भारतामध्ये सर्वोच्च पदावर जो कोणी विद्यार्थी असेल तो आपला प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. आणि तो ॲज अ डायरेक्टर DRDO म्हणून काम करतायत. किंवा मी तर म्हणेल एक तर असं आहे की त्यांनी स्वतःचं स्टार्टअपमध्ये मेंटरशिप पूर्ण जगाला देण्यासाठी कृष्णा यार्ली गड्डा म्हणून ही इज वर्किंग इन अब्रॉड नाउ US. आणि दुसरं एक आपल्या इकडे मिस्टर जितेंद्र जाधव ही इज वर्किंग ॲज अ डायरेक्टर ऑफ DRDO ॲट बेंगलोर. म्हणजे बेंगलोर सारख्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर DRDO मध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करतायत. ही फार फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि 7 समुद्र पार प्रवरेचे विद्यार्थी आज जाऊन पोहोचलेले आहेत. आणि इस्रो सारख्या संस्थेचे डायरेक्टर प्रवरेमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला येत आहे. आणि हीच प्रवरेची जमेची बाजू आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचचा विचार केल्यानंतर संधी नेमकं काय याचं उत्तर तुम्ही आधीच दिले, काय सांगा? संधी मी तर म्हणेल त्याला संधी भरपूर संधी आहे. फक्त विद्यार्थ्यांची ही मानसिकता पाहिजे की आपल्याला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतल्यापासून तर 4थ्या वर्षापर्यंत जाईपर्यंत आपला रोड मॅप आपण डिसाईड केला पाहिजे की मला या संधीचं सोनं कसं करायचं किंवा या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा. पहिल्या वर्षी आम्ही मुलांना नेहमी सांगतो की आपल्याकडे असणाऱ्या या सेक्शन 8 कंपनीच्या माध्यमातून म्हणजे प्रिझम फोरम हे ज्याला आपण म्हणतो PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मिडियम एंटरप्राइजेस या सेक्शन 8 कंपनीच्या माध्यमातून मुलांना आपण एक वेगळी संधी देतोय की फर्स्ट इयरला त्याची नॉलेज थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ह्या लेव्हलला मुलांना आपण तयार करायचा आपला प्रयत्न आहे. आणि त्यांची प्रॉपर ग्रोथ व्हावी म्हणून त्यांना अगदी फंडिंगपर्यंत आपण घेऊन जातो. आपल्याला DRDOचं फंडिंग झालंय, आपल्याला इस्रोचं फंडिंग मिळतंय, आपल्याला कंपन्यांचा CSR फंड्स मिळतोय. हा कोणासाठी मिळतोय? तर विद्यार्थ्यांसाठी. फक्त विद्यार्थ्यांची जर इच्छा असेल आणि त्यांनी जर एक चांगल्या पद्धतीनं पुढे जायची तयारी असेल तर आपण या म्हणजे IIT टिंकरर्स लॅबच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ती संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. MSME इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर पुढे जर आपण